चला बनवूया मूग डाळीची कचोरी. मूग डाळ घेतली 1 वाटीभर. त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं. 2 ते 4 तासासाठी भिजत घालून ठेवलं. त्यानंतर भिजल्यानंतर मिक्सरवर ग्राइंड करून घेतलं. त्याला थोडंसं ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर घेतला आहे मैदा, थोडंसं तेल आणि त्यामध्ये टाकले ओवा, मीठ आणि पाणी घालून मळून घेतलं ते पीठ आणि 10-15 मिनटासाठी भिजवत घातलं. तोपर्यंत आपण घेतली इकडं आहे जिरी आणि बडीशेप भाजून घेतली. त्यानंतर माझ्याकडे धने नव्हते म्हणून मी धना पावडर टाकले. त्याला थोडंसं बारीक करून घेतलं. कढई घेतली. कढईमध्ये तेल घातलं आणि ते बनवलेलं जिऱ्याचं वगैरे पावडर, जिरे आणि त्याचं पावडर टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं बेसन पीठ घालून घेतलं. लाल होईपर्यंत भाजून घेतलं. त्याला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जोपर्यंत ते बेसन पीठ एकदम लाल कलर होत नाही त्याचा तोपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर आपण भिजलेल्या मुगाच्या डाळीची पेस्ट बनवली ती टाकून दिली. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, चटणी आणि चाट मसाला टाकून दिला आणि चवीपुरतं मीठ टाका तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हलवून एकदम ड्राय होईल असं फ्राय करून घेतलं त्याला. त्यानंतर मळलेलं पीठ होतं त्या मुगाच्या गोळे बनवून घेतले गोल गोल आणि त्यानंतर त्या पिठामध्ये भरून घेतले. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी कसं बनवलं ते कचोरी. त्यानंतर तेल तापायला ठेवलं. मंद आचेवरच तळून घ्यायच्या कचोऱ्या. बघू शकता की ते मंद आचेवरच चालू आहे. अधूनमधून पलटी करत राहायच्या. मंद आचेवरच करून घ्यायचा आणि हे बघू शकता तुम्ही कचोरी किती छान झाली आहे. कचोरी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय, गुड नाईट.